नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। राज्यात पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता। कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा। अवकाळी पावसानं महाराष्ट्राला झोडपून काढलं आहे। पुणे मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। पुढील 3 ते 4 दिवस राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे। या सर्व पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून मोठे नुकसान झाले आहे, तर काही भागांमध्ये दुर्घटना देखील घडल्या आहेत। दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे लवकरच मान्सूनची केरळमध्ये एंट्री होणार आहे। मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन पुढील 4 ते 5 दिवसात केरळमध्ये होण्याची शक्यता आहे। दरवर्षी 1 जूनला मान्सूनचे केरळमध्ये आगमन होते, मात्र यावर्षी 1 जूनच्या आधीच केरळमध्ये पावसाचं आगमन होण्याची शक्यता आहे। पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाला अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। जर हा अंदाज खरा ठरला तर 2009 नंतर पहिल्यांदाच वेळेआधी केरळात मान्सूनचं आगमन होणार आहे। 2009 साली 23 मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झाला होता। त्यानंतर आता पहिल्यांदाच केरळमध्ये मान्सूनची लवकर एंट्री होण्याची शक्यता आहे। दरम्यान पुढील 48 तास धोक्याचे आहेत। हवामान विभागाकडून कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर बुधवारी कोकणात हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आला आहे। मुंबईमध्ये आज अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू असून उद्या देखील मुंबईला पावसाचा इशारा देण्यात आला आहे। आज पुण्यात देखील जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे पाहायला मिळाले। अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी सीताराम कळंबेसह तृप्ती भोईर, मुंबई।